आता पाहूयात काही महत्त्वाच्या 25 बातम्या। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापुरात भेट, दिवंगत डी.वाय. पाटील यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळेला भेट। मराठवाड्यातील 3 जिल्हा परिषद सदस्य आणि एका नगरसेवकाचे कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर सदस्यत्व रद्द झाल्याची बातमी अत्यंत गंभीर। याच प्रमाणपत्रांच्या आधारे अनेक विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी प्रवेश घेतला। उद्या त्यांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली तर जबाबदारी कोण घेणार? विनोद पाटील यांचा सरकारला सवाल। या प्रमाणपत्राच्या भरोश्यावर आपलं भविष्य घडवू इच्छिता ऍडमिशन घेतलेल्या अशा विद्यार्थ्यांचं काय? तेव्हा आता सर्वांना आपल्याला एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे। आम्हाला चर्चा करावं लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल की फक्त सर्टिफिकेट घ्यायचे का, याचा उपयोग होईल का, याची व्हॅलिडिटी मिळेल का, याची अधिकची जबाबदारी राज्य सरकारची। खरं तर राज्य सरकारने पुढे येण्याचं उत्तर दिलं पाहिजे। अयोध्या विधानसभा मतदारसंघातून पवन पांडे समाजवादी पक्षाचे उमेदवार असतील, अखिलेश यादव यांनी केली घोषणा। नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर, सूर्या पाणी पुरवठा प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यास भाजपा पूर्णपणे सक्षम। सरनाईकांना केवळ आरोप करण्याची सवय। सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांच्या लिहिलेल्या पत्रावर नरेंद्र मेहतांची टीका। सरनाईक हे कधी जमिनीवर काम करत नाही, ह्यांना खाली आरोप करायची सवय। पहिली गोष्ट, तिकडे बोलतात काम, त्यांनी 8 दिवसापूर्वी तिकडे ब्रिजचं अर्ध काम झालेलं आहे, आजही काम चालू आहे, तो खाली बदनाम करण्याचं काम करतोय। बीडमध्ये विलास घुले हत्याकांड प्रकरण तापलं, खासदार पुत्राच्या अटकेसाठी आमरण उपोषण सुरू। खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा सौरभ सोनवणे अटकेची मागणी। वसई विरार पालिकेच्या कार्यालयावर फेरीवाल्यांसाठी या फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर वारंवार पालिकेकडून तोडक कारवाई होत असल्यानं आंदोलन। विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलावरती लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड, बसची स्टेअरिंग अचानक लॉक झाल्यानं बस बंद पडली। आज दुपारची घटना। नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारामध्ये डाळिंबाची आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण। डाळिंबांचे दर प्रति किलो 100 ते 150 रुपये वरून 80 ते 100 रुपये प्रति किलो। पनवेलमधून देह व्यवसायातून 2 पीडित महिलांची सुटका। शिरडोनमधील हॉटेल क्रांतीवीरच्या लॉजिंगमध्ये मॅनेजरला अटक। रायगडच्या महाडमधील कोथरुडे या धरण भरलेलं आहे, मात्र भीमनगर परिसरामध्ये अद्यापही 1 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। संतप्त महिलांची महापालिकेत जाऊन मुख्य अधिकाऱ्यांना विचारणा पाहायला। मध्य रेल्वेच्या आरपीएफनं धावत्या उपनगरीय लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाला पकडलंय। स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली।